प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के संबंध में 2 एप्स्टीन फाइल खुलवाने की धमकी और मोदी हटाओ की घमंड भरी बात प्रकाश आंबेडकर जी ने की है। बढ़ चढ़कर बात करना, समाज को गुमराह करना, ये प्रकाश आंबेडकर जी की आदत है। प्रकाश आंबेडकर जी ने यही समाज को गुमराह करके अपना जनाधार बढ़ाने की कोशिश की, लेकिन वो असफल रहे हैं। तो प्रकाश आंबेडकर जी ये बढ़ चढ़कर बात करना बंद करें। मोदी जी को गाली गलौज करना, मोहन भागवत जी को गाली गलौज करना, यह आपके विरासत को शोभा नहीं देता। तो मेरा आपको मशवरा है कि ये डिंग मारना बंद करें। सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम। काल भाजपचे माजी खासदार, तर त्यांना चान्स दिला नाही, माजी अमर साबळे यांनी एक स्टेटमेंट दिलं की आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे स्वतःचं मताधिक्य टिकवून ठेवण्यासाठी, वाढवण्यासाठी, काहीतरी करण्यासाठी असं काहीतरी वल्गना करतात, काहीतरी बरळतात। हे अमर साबळेंचे स्टेटमेंट। बाकी कोणाची हिंमत नाही भाजपमधून बाळासाहेबांवर टीका करायची, पण हे असे लोक खास भाजपने ठेवलेले असतात की ते तुमच्यात जे आहेत तुम्हीच त्यांना बोला, तुम्हीच त्यांना तोंड द्या। हे तेवढ्यासाठीच त्यांना ते खासदार विस्तार गेलं होतं, फक्त बाळासाहेबांवर टीका करायचं, समाजाच्या विरुद्ध बोलायचं। अमर साबळेच्या मागे जनाधार तर शून्य, एकही माणूस पाठीमागे। पण एक बाळासाहेबांविषयी कोणतरी बोलायला पाहिजे आपल्याकडे, त्यांचं माणूस म्हणून अमर साबळेला हे ठेवून घेतलेलं आहे। तर साबळे साहेब, बोलताना विचार करायचा आपण कोणाविषयी बोलतोय। बोलताना कमीत कमी बाबासाहेबांचा फोटो तरी मागे लावायचा होता, तरी आम्हाला थोडंफार वाटलं असतं अमर साबळे यांना थोडी तरी आंबेडकर चळवळीची जाणीव आहे, काहीतरी मग आंबेडकर घराण्याविषयी काहीतरी वाटत असेल। तुम्ही फोटो पंतप्रधानांचाच लावला, आणि पंतप्रधान हे जनतेचा नोकर आहेत, त्यांना प्रश्न विचारायचा अधिकार बाळासाहेबांना आहे। आम्हाला सगळ्यांना त्यांना प्रश्न विचारायचा अधिकार हा आमच्या बापांनी घटनेत, संविधानात दिलेला आहे। त्याच्यामुळे तुम्हाला एवढं मिरची लागायचं काम नव्हतं। तेही एका पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, तर संविधानाने सामान्य माणसाला सुद्धा अधिकार दिलेला आहे, ज्यांना निवडून दिलेला आहे, जे सत्तेत बसलेले आहेत त्यांना प्रश्न विचारण्याचा। तुमची गरज नव्हती स्टेटमेंट देण्याची, उलट तुम्हाला कोणी विचारत नाही। तुम्ही प्रसिद्धीसाठी बाळासाहेबांचं नाव घेतलं की चला परत मी माझा टीआरपी वाढेल, मी फोकसमध्ये येईल, माझ्याविषयी लगे व्हिडिओ बनवायला चालू होतील। हे तुमची पद्धत आहे। बाळासाहेबांना गरज नाही, समाज, अख्खा समाज बाळासाहेबांच्या पाठीमागे। त्याच्यामुळं अशी स्टेटमेंट देताना विचार करायचा, 10 वेळा विचार करायचा असे स्टेटमेंट देताना, कारण आंबेडकर हे आमची अस्मिता आहे, तो आमचा जीव की प्राण आहे। तिथं नो कॉम्प्रोमाइज। हा देहच आंबेडकर घराण्यासाठी ओवाळून टाकलेला आहे। त्यांना आम्ही पैशाच्या, सत्तेच्या, खुर्चीच्या मागे पळणारे भिकारी अवलाद नाही। बाबासाहेबांनी भरपूर अंमल दिलेला आहे। त्याच्यामुळे इथून पुढे कुठलाही व्यवस्थित